गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यामध्ये ऊस दर आंदोलन जे पेटलेलं आहे, एकंदरीत पाहायला गेलं तर कर्नाटकमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली. एकंदरीत पाहायला गेलं कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे ऊसाचे वाहन ऊस वाहतूक करणारे वाहन पेटून देण्यात आले होते, त्याच पद्धतीनं मराठवाड्यात परिस्थिती निर्माण झाली. या कारखानदारांच्या मगरुरीपणापुढे शेतकरी आक्रमक झालेला आणि शेतकरी आता हातामध्ये कायदा घ्यायला सुद्धा तयार झालेले. एकंदरीत पाहायला गेलं आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे राजन सर एकंदरीत पाहायला गेलं त्या शेतकरी संघटनेच्या समोर कारखानदार बऱ्याच प्रकारे नमतं घेतात. काही कारखानदार घ्यायला तयार आहेत, पण काही कारखानदार बाउन्सर पाठवतायत, मगरुरी आहेत, त्यांच्याकडे गुंड आहेत. या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? सगळ्यात पहिली गोष्ट, हा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो साखर कारखानदारांनी निर्माण केलेला आहे. केंद्र सरकारचा कृषी मूल्य आयोग स्पष्ट करतो की 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च हा 2680 रुपये आहे आणि साखर कारखानदार भाव देत आहेत 2200-2400. म्हणजे घाट्याचाच सौदा शेतकऱ्यांच्या वाट्याला येतात. दुसरं कारण असं सांगितलं जातं की मराठवाड्यातली रिकव्हरी कमी आहे. रिकव्हरी कमी आहे म्हणजे आमच्या काय मराठवाड्यातल्या ऊसामधून काय साखरेऐवजी विष तयार होतंय आणि पश्चिम महाराष्ट्रात फक्त साखर तयार होते, असं काही आहे का? हे धादांत खोटं आहे आणि दिशाभूल करणारा प्रचार साखर कारखानदार करत आहेत. महत्वाचा आहे यामधला सगळ्यात भाग जो आहे तो म्हणजे या ठिकाणी भाव देणं शक्य असताना साखर कारखानदार गेल्या वर्षीपेक्षाही दर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि हा 3000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे आणि 4000 रुपये भाव मिळाला पाहिजे, ही शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. ही मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर जर बाउन्सर पाठवून दबाव निर्माण करणं हे सरंजामी दादागिरीचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर शेतकरी ते मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. त्याला प्रतिकार करायला सज्ज आहे. अहो, रानामध्ये पाणी भरताना हातात अनेकदा फावड्याच्या ऐवजी ऊस साप येतो, त्या सापाला चिरडायचे शेतकऱ्यांना सवय आहे. असं कोणी जर भाषा करत असेल साखर कारखानदार तर मुकाबल्यासाठी शेतकरी तयार आहे. दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आज या ठिकाणी इथेनॉलचे भाव सरकारनं बांधून दिलेले आहेत. या साखर तयार करण्याच्या ऐवजी साखरेतून थेट इथेनॉल साठी हा ऊसाचा रस वळवला जातो आणि त्यामुळं साखरेची रिकव्हरी जी आहे ती कमी दिसते. आता इथेनॉलला जो दर 65 ते 71 रुपये प्रति लिटर या ठिकाणी मिळतो, त्यात मुनाफा आहे. वास्तविक पाहता रंगराजन कमिशनच्या शिफारसी सर्व उपपदार्थांना जर लागू केल्या तर 5500 रुपयापर्यंत सुद्धा हा दर देता येऊ शकतो. काही देणारे कारखाने सुद्धा या ठिकाणी आहेत. या सायखेडा या ठिकाणी जे साखर कारखानदार आहेत ते साखर कारखानदार त्यांच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना 3100-2900 रुपये दर द्यायला तयार आहेत आणि परभणी जिल्ह्यातला शेतकरी याच्याशी दुजाभाव का करण्याचं कारस्थान या ठिकाणी करत आहेत. या जिल्ह्याच्या पालकमंत्री जे आहेत त्या पण साखर कारखाना चालवत आहेत आणि ते सगळ्यात कमी दर जर जिल्ह्यामध्ये कोणी देत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्री बोर्डीकर त्यांचा कारखाना जो आहे तो जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी दर देणारा कारखाना आहे. या ठिकाणी या सर्व सत्ताधारी असो किंवा विरोधी असो त्यांची शेतकऱ्यांना लुटण्यामध्ये मात्र पक्की एकजूट आहे. या नगरपालिका निवडणुकीत ते एकमेकांवर कितीही आरोप करू द्या, परंतु शेतकरी लुटीसाठी त्यांची जी एकजूट आहे त्याच्या विरुद्ध समस्त शेतकरी समुदाय एकजुटीनं ठामपणे उभे राहिलेला आहे. शेतकरी मराठवाड्यातला असो, पश्चिम महाराष्ट्रातला असो की विदर्भातला असो, त्याला सारखा भाव मिळाला पाहिजे आणि ही 3000 रुपयाची मागणी काही अवास्तव नाहीये. हे 3000 रुपये जर बघितलं तर काही कारखाने या ठिकाणी देत आहेत. परभणी जिल्ह्यातला बळीराजा सारखा कारखाना त्याची रिकव्हरी 11.89 त्या ठिकाणी रिकव्हरी दाखवतोय. रेणुका कारखान्यानं 2992 रुपये या ठिकाणी द्यायची तयारी दर्शवलेली आहे. तसं पत्र त्या ठिकाणी जारी केलेलं आहे. परंतु जे कारखाने आमची रिकव्हरी नाही असं सांगतायत हे धादांत खोट आहे. मग त्या ऊसातली साखर गेली कुठं? त्या ठिकाणी ती साखर हेवी मोलॅसिस मध्ये सोडायची जेणेकरून इथेनॉल मधून फायदा घ्यायचा. वीज निर्मिती आणि इथेनॉल ह्याच्यातून जवळपास 6700 कोटी आणि 1979 कोटी म्हणजे जवळपास 10,000 कोटीच्या आसपास रक्कम साखर कारखानदारांनी मिळवलेली आहे. उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे. रंगराजन शिफारशीच्या अंमलबजावणी सरकार का करत नाही? आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकीकडे खताची सबसिडी काढून घेते, लागवड खर्च शेतकऱ्याचा सर्व बाजूने वाढतोय. अशा वेळी शेतकऱ्याचा दराचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळत नाही.
पंजाब मधलं सरकार SAP डिक्लेअर करून स्टेट ऍडमिनिस्ट्रेड प्राइस तयार करून 4100 रुपयाच्या दराचा आदेश काढतं. ही स्टेट ऍडमिनिस्ट्रेड प्राइस करून महाराष्ट्रात 5000 दराचा आदेश भाजप सरकार का काढत नाही, हा आमचा सवाल आहे. 2680 रुपये टनामागचा खर्च 40 टनाच्या रिकव्हरीवर असताना त्याच्यापेक्षा कमी दर देणं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवणं आहे. म्हणजे कर्जामध्ये शेतकऱ्यांना ढकलण्याकरता धोरण सरकार राबवतंय का, हा आमचा या ठिकाणी सवाल आहे. जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही, सायखेडा कारखान्यावरती शेतकऱ्यांचं आंदोलन ठामपणे चालू राहील आणि हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीनं काही वेगळी पावलं सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीतून घेतली जातील. समस्त शेतकरी समुदाय ज्या जिद्दीनं उतरलाय, हे बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या आंदोलनातून एक नव्या प्रकारची जिद्द निर्माण झालेली शेतकऱ्यांमध्ये दिसते, ही जिद्दच या साखर कारखानदारांना वाकवल्याशिवाय राहणार नाही, हा ठाम विश्वास या ठिकाणी आहे. रजन सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आता कारखानदार ऊस नेतात, शेतकऱ्यांचा ऊस नेतात, त्या ठिकाणी अनेक वेळा असं बऱ्याच वेळेस होतं की या वर्षी या बँकेत बिल जातं, दुसऱ्या वर्षी कुठल्या तरी भलत्याच बँकेत जातं, तिसऱ्या वर्षी कुठल्या तरी भलत्याच बँकेत जातं. ते कोणतरी यांचा नातेवाईक असतो, कार्यकर्ता असतो, पुढारी असतो. मग प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खातं खोलायचं, 500 रुपये असेल, 1000 रुपये यांचे जे डिपॉझिट आहे, मग प्रत्येक वर्षी दुसऱ्याच बँकेत खातं खोलायचं. हे काय नेमकी ह्याचं गणित कसं आहे नेमकं, हे का त्या बँकेच्या त्याच नॅशनलाइज बँक सोडून प्रायव्हेट बँक, अर्बन बँक, पतसंस्था बँक यामध्ये का बिल देतात? शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम हिचं वाटप करताना सुद्धा त्यातून पैसे कमाई करण्याचा प्रयत्न हे साखर कारखानदार करतायत. आपल्या चेले चपाट्यांच्या पतपेढ्या, नागरी बँका याच्या माध्यमातून तो पैसा द्यायचा, प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा वर्ग जरी केलेला असला तरी काही दिवस वापरायचा आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यायचा. हे नाटक जे आहे हे तात्काळ बंद झालं पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार चेक दिल्याच्या नंतर 24 तासात त्या चेकचं क्लिअरन्स करण्याचा नवा आदेश रिझर्व्ह बँकेनं लागू केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व नॅशनलाइज बँकांमधून ऊसाचं पेमेंट जे आहे हे शेतकऱ्यांना करण्यात आलं पाहिजे. ही पण मागणी चर्चेमध्ये आम्ही आग्रही या ठिकाणी पुढे आणू. चेले चपाट्यांना जगवण्याकरता शेतकऱ्याचं सरपण करण्याचं कारस्थान करत असेल तर ते देखील आम्ही चालू देणार नाही. नक्कीच सर, आपल्यासोबत या ठिकाणी बरेच कार्यकर्ते. दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहतो गायरानामध्ये जे उगवलं जातं, झाडं, झुडपं, लाकूड, त्याचा भाव कुठेतरी 5000 टन आहे, 6000 टन आहे. ऊसालाच का भाव असा, ज्याचं गायरानामध्ये उगवतं त्याचा भाव कुठेतरी जास्त आहे आणि आपण रात्रंदिवस त्याला पाणी देतोय, मेहनत करतोय, घाम घालतोय, त्या ठिकाणी बजेट गुंतवतोय, पैसे शेतकरी त्या ठिकाणी काळ्या मातीत होत आहेत, त्याचा भाव का असा? त्याचा भाव एक कारण असं की हे जे आहेत कारखानदार, हे काय आपल्यावर मेहरबानी करण्यासाठी इथं आलेले नाहीत, ते त्यांचा उद्योग करण्यासाठी इथं आलेले आहेत. बरं, उद्योग करा तुम्ही, पण आमची एवढी तर पिळवणूक करू नका की जेणेकरून आमचं पार कंबरडच मोडून जाईल. त्याप्रमाणे त्याच्यामुळे ते कारखाने आमच्यावर असा जुलूम करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मागं आम्ही काही दिवसापूर्वी इथं आंदोलन केलं, त्या ठिकाणी कमीत कमी आमची फक्त एवढी मागणी होती, 2700 रुपये भाव त्यांनी देतो म्हणले होते. प्रत्येकाच्या बांधावर आलते, आमच्या स्वतः बांधावर आलते. बांधावर 2700 रुपये भाव न देता फक्त 2500 रुपये भाव दिला. बरं, परत आम्ही त्यांना 200 रुपयाची मागणी केली तर ते आम्हाला काय ते ह्याचं आंदोलन, हा, आम्ही पुंगी बजाव आंदोलन केलं. तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी गांजर दाखवलं FRPचं आणि त्या ह्याचं रिकव्हरीचं. तर त्यामुळे मग आता त्यांनी आम्हाला त्यावेळेस पुंगी बजाव आंदोलन केलं. ह्यावेळेस आम्ही भोंगेच घेऊन आलो आंदोलन करा, ही आम्ही ताकद दाखवून दिली सगळ्या शेतकऱ्यांना. 3 दिवसांत तुम्ही या ठिकाणी बसताय, या ठिकाणचे जे मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचा काय फोन बिन झाला का? ते भेटा येणार आहेत का, आंदोलनाला भेट देणार आहेत? काय वाटतं, विटेकर दादा या ठिकाणी येणार आहेत? आम्ही असं अपेक्षा करतो की आमदार, इथले जे बी स्थानिक आमदार असतील, जिल्हा परिषदचे असतील, पंचायत समितीतले जे सरपंच असतील, हे देखील शेतकरी आहेत आणि हे देखील शेतकऱ्यांची भावना चांगलीच जाणून घेते. तर मी ह्या तुमच्या माध्यमातून असं सांगतो की त्यांनी यावं, इथं आंदोलनात भेट द्यावं. नुसती भेट न देता त्यांनी ह्याच्यावर काय उत्तर निघते, हे आम्ही देशमुखला कशा पद्धतीत बोलू शकते, तर त्यांनी त्या प्रकारे सकारात्मक त्याच्यासोबत चर्चा केली पाहिजे आणि आमच्या गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांचा त्यांनी एक, आम्ही पुढारी म्हणून त्यांना नेमलं आहे, तर त्यांनी आमचे प्रश्न तिथं मांडले पाहिजेत आणि त्याचं सोल्युशन काय आहे ते आम्हाला दिलं पाहिजे. आताच राजन सरला बोलत असताना एक विषय समोर आला, ज्या की पालकमंत्री आहेत, त्यांचा देखील कारखाना आहे आणि याच जिल्ह्यामध्ये त्यांचा कारखाना आणि ते कारखाना सर्वांपेक्षा कमी भाव देतोय. मग याच प्रकारचं आंदोलन, आक्रमक आंदोलन त्यांच्या गेटवर होणार का? आम्ही तेच म्हणतो की ह्या परभणी जिल्ह्यामध्ये जितके पण कारखाने असतील
हा प्रत्येक कारखान्यात आमच्या शेतकऱ्याचा ऊस जातो. माझा नाही गेला तर माझ्या बंधूचा जातो, माझ्या भावकीतल्या माणसाचा जातो, माझ्या पाहुण्याचा जातो. तर प्रत्येक गेट समोर आम्ही बसून आंदोलन करणार आहेत, त्या प्रत्येक गेट समोर बसून. आणि राहिला मेघना दिदीचा प्रश्न, मेघना दिदी असेल, गुट्टे साहेब असेल, ह्या मी तर एवढं म्हणतो की मला एवढंच गोष्ट समजते तुमच्या मार्फत सांगतो की कोल्हापूर असेल, सातारा असेल, ह्या ठिकाणी 3500 रुपये भाव दिला जाते आणि आपल्या ठिकाणी 2500 रुपये देतो. म्हणजे एवढी अवेलना, 1000 रुपयाची अवेलना, एवढी अवेलना करतात हे. व त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्यांना हे जे भाव देतात बीड मध्ये आता 2750 रुपये, तर ह्यांची मगरूर बघा. आम्ही 4 दिवस इथं बसलो तरी पण ह्यांनी आम्हाला पाहिजे तसा भाव दिलेला नाही अजून, आणि आमच्यासोबत व्यवस्थित चर्चा देखील केली नाही. आम्ही आता तुम्हाला एकच सांगतो, गांधीच्या मार्गानं आणि लोकशाहीच्या मार्गानं चालवलो तर हे आम्हाला भगतसिंग, राजगुरू, सखदेव हे बनायला तुम्ही भाग पाडू नका. त्या प्रमाणात देखील आम्ही आंदोलन करू. दादा, एकंदरीत तुम्ही माऊली पिक्चर पाहिला असं रितेश देशमुखांचा, काय वाटतं या भूमिकेमध्ये ते माऊली आहेत का संग्राम आहेत? ही झाली रितेश देशमुखांची स्टाईल. तर ही आता जे अमित देशमुख जे आहेत तर ते आहेत बिझनेसमॅन आणि रितेश देशमुख आहेत हिरो. ते हिरो आणि पिक्चर मध्ये आणि ह्याच्या हिरो कसा गरीब पण असतो, श्रीमंत बी असतो, सगळंच असतो, तसं नाही आहे इथं. अमित देशमुख हा कारखानदार आहे आणि हा कारखानदार तो त्याचा फक्त बिझनेस करायला, त्याला ह्या शेतकऱ्याशी, समाजाशी काही घेणं देणं नाही. संग्रामच्या भूमिकेत आहे का अमित देशमुख? या संग्रामच्याच भूमिकेत आहे. पाहू शकतात सायकलीचे कारखानदार जे आहेत संग्रामच्या भूमिकेत आहेत अशी देखील भावना समोर येत आहेत. एकंदरीत काय दादा, काय तू कुठला आहे? डिग्रस नाव? प्रभाकर मधुकर दोपटे. काय परिस्थिती या ठिकाणी तू 3 दिवसाने? काय परिस्थिती म्हणजे काय, आता ह्यांनी माझा बजाजला ऊस जातो, तेलगावला जातो आणि इथं पण येतो. इथं प्रत्येक वेळेस मला 200 रुपये भाव कमी भेटतो. आता मी मध्ये गेलो त्यांच्या शेतकी ऑफिसला, तर म्हणलं मला त्या ह्याला तुमच्या जो पतसंस्था खोलली, मला तिथं बिल नकोय म्हटलं. माझ्या 1000 रुपये ना कारण तिथं पडले जातात. तर ते म्हणले बघू, पानपट्टी काढली आमची. मी म्हणलं तुमचं हमी पत्र नाही आम्हाला, पानपट्टी कशामुळे काढली, माझी परवानगी का? ते म्हणले नाही. मग कशामुळे काढली म्हणले. अशा प्रकारे अनेक प्रकारे नुकसान होतं. हो, भरपूर नुकसान आहे. आता काय, खिसा कापला जातो, हो. वजन मारलं जातं. वजन तर काय ते त्यांच्याच मनावर. आम्ही काटा, मी एक वेळेस काटा करून आणलं, असं वाटतं त्यांना कळाल्याच्या नंतर त्यांनी ते ट्रॅक्टर माझं 3 दिवस उभा केलं इथं. वजन कमी झाल्याच्या नंतर इथं काटा केला त्यांनी. व्हाईट कॉलर दरोडेखोर आहेत. हो हो, चोरी करायची पण हा, कपडे घालून बस बस दिवसा ढवळ्या. हं. काय दादा, तुम्ही शेतकरी संघटनेचे दिसतात. एक नियम असतो 14 दिवसामध्ये बिल अदा करायचं. या ठिकाणी आता कारखाना सोडून माझ्या माहितीस तो एक 20-21 दिवस झालेले. काय शेतकरी संघटना कोर्टात जाणार का? ज्या पद्धतीने 14 दिवसात बिल द्यायला पाहिजे होतं, अद्यापर्यंत बिल दिलेलं नाही. शेतकरी संघटना कोर्टात जाणार का? तुम्हाला सांगायचं म्हणजे FRP चा कायदा आहे. FRP 14 दिवसामध्ये देणं म्हणजे ऊस तोडल्यापासून 14 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करणं हा कायदा आहे. पण हे कारखानदार कायदाची पायमल्ली करायलेत. त्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आमदार असतील, या लोकप्रतिनिधीने त्याविरुद्ध बोलायला पाहिजे. पण परिस्थिती अशी झालेली आहे की परभणी जिल्ह्यामध्ये असू द्या, बीड जिल्ह्यामध्ये असू द्या, वेळोवेळी आंदोलन व्हायलेत. पण याबाबत लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे पालकमंत्री हे कुठलंच ऍक्शन घ्यायला तयार नाहीत. हे परभणीचं सायखेड्यावर आंदोलन चालू असताना खरं तर पालकमंत्र्याचं आणि आमदार महोदयाचं दायित्व आहे की त्यांनी ह्या सगळ्या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदाराची एक बैठक जिल्हाधिकाऱ्यासोबत घडून आणायला पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये ह्या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांवर आणि शेतकऱ्याची बैठक घेऊन त्यावर उचित तोडगा काढायला पाहिजे. पण यांना त्यांच्या निवडणुकीचं पडलेलं येणाऱ्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असू द्या, या निवडणुकीचे डोहाळे त्यांना लागलेले. काय दादा, तुझा किती ऊस आहे, किती एकर ऊस आहे? माझा 2 एकर ऊस आहे. किती टन निघतो? आता पहिलंच वर्ष. अंदाजे किती टन निघेल? 100-110 ची अपेक्षा आहे. किती भाव मिळणार होता तुला आंदोलन झालं नसतं तर? आंदोलन झालं असतं 2200. आज किती मिळतोय? ते म्हणायच 2600 वर आले. तर किती रुपयाचा तुझा खिसा मारला जाणार होता? आता बघा, आता 100 माग जर आता 500 जरी धरला तरी 50,000 रुपये होतेच ना, मला वाटतंय. बरोबर ना? हे व्हाईट कॉलर नेते म्हणजे गुंड, चोरी करणारे, दरोडे, काय वाटते, काय भूमिका? गडीवरले दरोडेखोर आहेत, शाहू चोर. शाहू चोर. आणि यांचं काय झालं, मागलचे विधानसभेला जे
कराड आप्पा तिथून निवडून येण्याचं कारण ते ह्यांनी काय केलं, हा रमेश आप्पा कराड जे निवडून आले तर त्यांच्या निवडून येण्याचं कारणच ऊस भाव आहे. कारण यांनी काय केलं, डोसकं लढविलं. त्यांच्या इथे पट्ट्यामध्ये 2-3 कारखाने आहेत. ज्या 2 कारखान्याला चांगला वरचा दर असतोय त्या कारखान्याच्या पट्ट्यातला ऊस इकडे आणून गाळप केला आणि इकडं मळवटीला मला वाटतं आणला होता, काय की मळवटीचं बिल कमी न काढलं तर मग शेतकऱ्यांनी इंगा दाखवला, घरीच बसवलं. तर या कारखान्याचा सभासद आहे, सभासद सभासद म्हणायला जो आमचे डिपॉझिट द्यायला पैसे वापरायला आमचे डिपॉझिट वापस घेणार अशी घेणार मी मग अशीच विनंती केली. आज जर यांनी काय नाही प्रस्ताव दिला डबल, तर उद्या पहिलं डिपॉझिटचं बघा, आपले पैसे काढून घ्यायचे. शेतातलं सरपण किती रुपये किलो विकते शेतातलं सरपण 500 रुपये क्विंटल आणावं लागतंय. ऊस बघा तुम्ही 300 रुपये क्विंटल पण जात नाही ना. मग ऊस सरपण लावलेलं चांगलं आहे का? हो ना, हे शोकांतिका आहे. खर्च नाही, झिरो बजेट आहे. झिरो बजेट आहे, काहीच नाही. आता ऊसाला बघा ना तुम्ही किती खर्च आहे, किती भानगड येतात. बरं यांचं किती प्रोडक्शन आहे, गॅस आहे, मळी आहे, अजून काय 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 तयार होते. परत सकाळी उठल्यापासून यांना जो चहा लागतो ते आमच्याच ऊसापासूनच साखर लागते. उठल्याच्या नंतर चहा लागतो आणि झोपायला ह्यांना एवढे पैशावाले झोप येत नाही, तर ह्यांना झोप येणं म्हणून नशा करायला लागते. ते नशेसाठी अल्कोहोल बी आमच्या ऊसातूनच बनत आहे. बघा शेतकरी किती हुशार झाले, शेतकरी पुत्र सगळे हुशार झाले. दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत बोर्डीत करताई, त्यांचा कारखाना आहे, त्या सर्वापेक्षा कमी भाव देत आहेत. याच प्रकारे त्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करणार का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीनं एफआरपीचा नियम आहे 14 दिवसामध्ये बिल अदा करायला पाहिजे, पैसे द्यायला पाहिजे. आज महिना होता आलेला आहे, या कारखानदारांना 1 रुपया एक छराम देखील शेतकऱ्यांना दिलेला नाहीये. तुम्ही कोर्टात जाणार का? सर्वप्रथम परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 7 कारखाने आहेत. त्यापैकी 7ला 7 कारखाने हे प्रायव्हेट कारखाने आहेत. 2 कारखाने दर चांगले देतात, त्यांची रिकव्हरी 11.25 साडे11 पर्यंत येते. त्यांचा दर 2900 रुपये असतो. तेच आता मागच्या 8 दिवसाखाली रास्ता रोको आम्ही पाथरीला केला आणि रेणुका शुगरनं 2962 रुपयाचं पत्र आम्हाला आमच्या हाती दिलं. परंतु जे 5 कारखाने आहेत जे रिकव्हरी यांची कमी असते, रिकव्हरी चोरतात आणि शेतकऱ्यांना दर कमी देतात. आम्ही 23-24 मध्ये आम्ही आंदोलन करून इथला दर 2700 रुपयापर्यंत नेला होता. तो दर त्यावेळेस 2200 रुपये होता. आणि आज मागच्या वर्षी आंदोलन झालं नाही, यांनी 2700 रुपयाचा दर हा 200 रुपयानं कमी करत 2500 आणला आणि परत आता आंदोलन शेतकऱ्यांनी उभं केलेलं आहे. आणि त्यांना आता एफआरपीची आठवण झालेली आहे. एफआरपीची आठवण यासाठी झालेली आहे, रिकव्हरीचा बेस आणि सरकारनं दिलेले रिकव्हरीच्या बेसला पैसे असं आणि वाहतूक आणि तोड जर वजा केली तर यांची 2346 रुपये मागच्या वर्षीची एफआरपी आहे. म्हणजे या वर्षी ऊस जास्त आहे असं यांना लक्षात आलं आणि शेतकरी आता आपल्याला मुकाट्यानं ऊस देतील, भाव विचारणार नाहीत असं शेतकऱ्याला ब्लॅकमेल करतायत. जसं ग्रामीण भागात काहीतरी करू दे नाही तर शेळ्या निवड असं आपल्याकडे एक शब्द आहे, तशा पद्धतीनं यायचं चालू आहे. ऊस घालायचा असेल तर मुकाट्यानं भाव आम्ही जो देतो ते घे असं. परंतु आम्ही शेतकऱ्याची पोरं असं होऊ देणार नाहीत. 14 दिवसामध्ये एफआरपी देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कारखानदारच आमदार खासदार आहेत आणि ते शेतकऱ्यांनीच निवडलेले आहेत. त्या लोकांनीच कायद्यामध्ये बदल करून घेतला आणि त्यांनी असं केलं की एफआरपीचे 2 तुकडे करू. पहिलं मागच्या रिकव्हरी प्रमाणे पहिला हप्ता देऊ ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात आणि नंतर कारखाना बंद झाल्यावर हिशोब झाल्यावर बाकीचे देऊ. या विरोधामध्ये राजू शेट्टी साहेब यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल सुद्धा ते राजू शेट्टी साहेबांच्या बाजूने लागला की जो कायदा आहे तो कायद्यामध्ये मोडतोड होणार नाही, जशाला तसाच तो कायदा राहणार आणि शेतकऱ्याला एक रकमी एफआरपी पूर्ण पेमेंट हे शेतकऱ्यांना द्यावं लागणार असा हायकोर्टानं निर्णय दिला. परंतु सगळ्या कारखानदारांना मिळून त्याला सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली, परंतु त्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला नाही. म्हणजे तो निर्णय आजही चालू आहे. परंतु कारखानदार त्या पद्धतीनं वागत नाहीत, कारण शेतकऱ्याचा अडाणीपणा, येडेबोबळेपणा आणि तो एकत्र नसल्याचा हे कारखानदार फायदा घेतात आणि वाटेल तसं लुटतात. चोर मावस भाऊ अर्ध वाटून खाऊ अशी यांची परिस्थिती आहे. मेघना बोर्डीकर यांच्या बहिणीचा एक कारखाना आहे, तो त्या या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, तर तो जिंतूर मध्ये आहे. हे इथलं आंदोलन झाल्यानंतर इथली भावाची
कोंडी फुटल्यानंतर त्याही कारखान्याला हा भाव लागू राहणार आहे आणि त्यांना आम्ही सांगणार आहेत की 2 दिवसामध्ये तुमचा निर्णय कळवा, अन्यथा राजू शेट्टी साहेब परभणी जिल्ह्यामध्ये येऊन एक मोठं आंदोलन इथं उभा करून बाकीच्याही कारखान्याचा दर आम्ही या कारखान्याबरोबरच मिळवून घेणार आहोत. काय परिस्थिती या ठिकाणी? बॉन्सर पाठवले होते, त्यांच्याकडे खूप मोठे बॉन्सर आहेत, गुंडे आहेत, काय परिस्थिती? परिस्थिती प्रत्येक कारखानदाराकडे बाउन्सर आहे, कारण शेतकऱ्याच्या कशासाठी लागतो हा काबाड बॉन्सर? शेतकऱ्यांना भीती घालण्यासाठी. शेतकऱ्यानं शेतामध्ये काबाड कष्ट करायचा, त्यांच्या ऊसावर यांनी डल्ला मारायचा. यांच्या पायातले सँडल लाख 2-2 लाखाचे आहेत, यांच्या घड्याळी 2-2, 3-3 लाखाच्या आहेत. परंतु हे सगळं कोणावर आलंय? ते फक्त गावगाड्यातल्या शेतकरी मायबापाच्या कष्टाच्या जीवावर आलेलं आहे. याचाही त्यांना विसर पडलेला आहे. त्यांनी यांच्यावर थोडं लक्ष घालावं. या कष्टकऱ्यांमुळेच तुमचे चोचले भरून निघतात. हे बाउन्सर गिउन्सर सारख्याला आम्ही भेट नाहीत, कारण हे शेतकरी उसाला पाणी देताना रात्रीच्या 12 वाजता लाईट ज्यावेळेस येते त्यावेळेस वावरामध्ये एकटं जाऊन उसाचे दारे धरतात. त्यांच्या हातामध्ये काही बंदुकन तलवारी नसतात, तर फक्त एक काठी किंवा शिवळ किंवा बॅटरी असते. त्याच्या भरोश्यावर आम्ही जीव मुठीत धरून आम्ही जर दार धरत असतो किंवा वन्य प्राण्यासोबत 4 हात करत असतो, तर या बाउन्सर सोबत आणि कारखानदाराच्या चेअरमन सोबत करायला आम्हाला काही फारसं जड जाणार नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या ज्या पद्धतीनं काटा चोरी असेल, रिकव्हरी चोरी असेल, आता सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश दिलेत किंवा 14 दिवसात पैसे द्या, रिकव्हरी द्या, अमुक द्या, तमुक द्या, असे निर्देश दिले. मग बीड असेल, परभणी असेल, या ठिकाणचे जिल्हा अधिकारी असे सक्त आदेश द्यायला का धजत नाहीत? काय ते कारखानदारांचं त्यांचं काय साठालोट आहे का? नुसतं परभणी जिल्ह्यातलंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे. जे खासदार आणि जे आमदार आहेत त्यांचेच कारखाने आहेत. आणि जर का जिल्हा अधिकाऱ्यानं तसे आदेश दिले की दुसऱ्या घंट्यामध्ये जिल्हा अधिकारी इथून उचल बांगडी होती आणि कुठंतरी लांब सांदीला जाऊन पडतंय, हेही जिल्हा अधिकाऱ्याला चांगलं माहित आहे आणि म्हणजे सगळ्यालाच माहित आहे. त्यामुळे या आमदार खासदाराच्या आणि या कारखानदारांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्याच पोरांना उभं राहावं लागेल आणि आपल्या मायबापाचा झेंडा हातात धरून आपल्या मायबापाचे प्रश्न मांडून पदरात पांडून घ्यावा लागेल. इथल्या शेतकऱ्यांची दहशत कमी झाली असं आता त्यांच्या मनावर जी दहशत होती, त्या दिवशी गेट तोडल्यामुळं कुठेतरी जी बॉन्सरची दहशत होती किंवा कुठेतरी आपला ऊस अडवला जाईल, आपला ऊस घेऊन जाणार नाहीत, हे ज्या भीतीमध्ये काही आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीत शेतकरी, त्यांना काय आवाहन करणार? इथल्या शेतकऱ्यांना आम्ही हेच आव्हान करू की कोणाच्या बर्डनाखाली किंवा याच्या खाली न राहता ऊस तुमचा सगळा जाणार आहे. तुम्ही जर ऊस पिकवला नाही तर या कारखान्यामध्ये ते बेसरम घालू शकत नाहीत, त्या कापसाच्या पराठ्या घालून साखर निर्माण करू शकत नाहीत. त्याला लागणारा कच्चा माल हा सोन्यासारखा तुमच्या शेतामध्ये पिकतो आणि ऊसाला सोन्याच्या कांडीचा दर घ्यायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. जात धर्म पक्ष पंथ सगळं बाजूला ठेवा. शेतकरी मायबापासाठी एकत्र या. ज्या मायबापानं जन्म दिलाय त्या मायबापाचा झेंडा घेऊन आपण लढू आणि कारखानदाराकडून भाव पदरामध्ये पाडून घेऊ. नक्कीच तुम्ही पाहू शकतात अनेक प्रश्नावर व्यवस्थितरित्या उत्तर मिळालेले. एकंदरीत पाहायला गेलं सकाळी उठण्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत या ऊसापासून कसा फायदा होतो आणि या ऊसाचं नेमकं काय काय उत्पादन तयार होतं याची देखील आपल्याला माहिती मिळाली. एकंदरीत पाहायला गेलं तर ऊस आंदोलन आता पेटलेलं आहे आणि मराठवाड्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण कारखान्यावर जाऊन थांबणार आहे. एकंदरीत भाव घोषित झाल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत अशी देखील भूमिका स्पष्ट होत आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सायखेडा, परभणी.